हॅलो सगळ्यांना, कसे आहात? गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल मम्मा विथ अवनिया नायू. तर आज मला ना लोणचं बनवून घ्यायचं होतं, त्यासाठीच कैऱ्या आणायच्या होत्या आणि सकाळी थोडं लवकर उठून ना स्पेशली कैऱ्यांसाठीच गेली होती. पण भाजीपाला फळं वगैरे भेटली ती आणली आणि घरी आल्यानंतर ना लगेच नाश्ता आणि काही जी सकाळची कामं असतात ना ती करून घेतली होती. कारण मला लगेच डिमांडला पण जायचं होतं, कारण किराणा संपला होता आणि संध्याकाळचं गेल्यानंतर खूप जास्त गर्दी पण असते. सकाळचं गेल्यानंतर पटकन घेतला जातो. रस्त्यात सिग्नल लागला होता म्हणून थांबलो होतो थोडा वेळ आणि सकाळचं ना थोडं लवकर आल्यामुळे ना जास्त गर्दी पण नाही होती, तर पटकन पण घेतला जाईल किराणा. आणि आईनं थोडा वेळ ट्रॉलीवरती बसतो आणि लगेचच त्याचं चालू होतं, मला हे घे ते घे. म्हणजे उतरल्यानंतर ना डायरेक्टच कॅडबरीच्या सेक्शनमध्ये येतो आणि त्याच्या बऱ्याचशा कॅडबऱ्या घेतल्या पण जातात. त्यानंतर ना आईसाठी ना सँडल पण बघायचं होते आम्हाला, ब्लॅक कलरची, पावसाळ्यात घालता येतील असे, म्हणजे स्कूलसाठी पाहिजे होती. पण त्याच्या मापाची तर नाही भेटली, आमच्या दोघांच्या मापाची होती. तर मग मी ती घेतली आणि त्यानंतर ना मग पटापट किराणा करून झालंच होतं माझा. घरी आली, घरी आल्यानंतर स्वयंपाक बाकी होता. डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली, म्हणजे हातपाय वगैरे धुतले आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागली होती. स्वयंपाक करून घेतला होता, डाळ भात भाजी पोळी असं काही. जरी आपण कुठं बाहेर गेलो ना, पण घरी आल्यानंतर मात्र घरातली कामं ते असतातच. स्वयंपाक झाला त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं होतं आणि भांडी पण तेवढीच निघाली होती. तर भांडी घासून घेतली. जर आईला झोपायचं असेल ना तर मग आधी त्याला झोपवते आणि त्यानंतर भांडी घासते. पण आज तो खेळत होता आणि तिचे पप्पा पण होते, ते बघत होते. तर मी भांडी घासून घेतली, त्यानंतर किचन ओटा वगैरे मस्त साफ करून घेतला होता. आणि हे असं सगळं क्लीन करून झाल्यानंतर ना आपल्यालाही छान वाटतं, कारण पस्त्रा पडलेला असेल ना तर मग दुसरं पण काही करावं असं वाटत नाही. त्यानंतर आईला झोपून दिलं होतं. त्याला झोपताच मला पण झोप येत होती. म्हटलं चला थोडा वेळ मी पण झोपून घेते. तर माझी पण झोप झाली होती. थोडी काही दुसरी कामं होती ती करून घेतली होती. त्यानंतर मग सगळे उठलेच होते, तर चहा ठेवत होती. चहा ठेवतानाच मला आठवण आलं की मी दूध पण आणलं होतं आज डिमांडवरून, थोडं एक्स्ट्राचं. म्हटलं ते करून घेते, नाहीतर खराब होणार. कारण सकाळचं दूध असतं आमचंवालं, पण गेलीच होती तर मग एक्स्ट्राचं दुसऱ्यासाठी पण लागतंच, तर एक्स्ट्राचं घेऊनच आली होती. ते गरम करून घेतलं आणि इकडे आमचं चहा पिऊन होतं तेवढ्यातच तिकडे अवनी आणि आई दोघं पण उठलेच होते. अवनी तर दुपारचं झोपत नाही शक्यतोवर, पण तिला आज जबरदस्तीने मी झोपवलं होतं. तर तिची झोप झाली होती थोडा वेळ, तर उठली आणि उठल्यानंतर ना आईचं चालू झालं होतं की मला मँगो कापून दे. तर म्हटलं चला, त्यांना चहा दूध नाही दिला आहे तर मग मँगो कापून देते. तर दोघांना मस्त मँगो कापून दिला होता आणि मस्त आवडीने पण खातात. म्हटलं सीझन आहे तोपर्यंत खाल्लं जाईल. आणि थोडा वेळ होता ना तर म्हटलं चला तेवढ्या वेळात ना थोडा किराणा पण सेट करून घेते, म्हणजे जेवढं ठेवता येईल ना तेवढं ठेवून देते. नाहीतर ना मग 2 दिवस 3 दिवस तसंच पडतो. आणि जे पॅकेटमध्ये सामान आणते ना ते मला एका डब्यातच सगळं ठेवायचं असं, 1 किंवा 2 डब्यात. तर म्हटलं तेवढं ठेवून देते, तेवढाच पसारा कमी होईल. कारण ते जसं लागतं ना तसं मी छोट्या डब्यांमध्ये काढून घेते. आणि निरमा पावडर साबण वगैरे ते पण डब्यातच ठेवायचे असतात, तेवढं ठेवून देते. सुट्टे सामान असतो ना, जसं डाळी साडी किंवा तांदूळ वगैरे, मग त्यांना थोडा वेळ लागतो. तर त्यांना आता उद्या परवा जसा वेळ भेटेल तसं तेवढं त्यांना ठेवेल. तर आता सध्या तरी एवढा पसारा कमी करून घेते. आणि सध्या असं वाटते ना की महिन्याचा किराण्याचा खर्च पण खूप जास्त वाढला आहे म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांचे रेट पण खूप जास्त वाढले आहेत. आणि मुलं झालीत म्हणून मुलांचा खाऊचा खर्च वाढला आहे. ते सोबत आले तर त्यांचं एक्स्ट्राचं काही ना काही टाकलंच जातं, त्यामुळे जरा महिन्याचा खर्च मात्र वाढला आहे. कारण आधी जिथं 1,500-2,000मध्ये होतं तर तिथं आता 7,000-8,000 लागतात. पण काही नाही, असू द्या, मुलं असली तर मग एवढा खर्च तर वाढेलच. आणि ॲक्च्युली आता आहे ना मला, म्हणजे ह्या टायमाला आहे ना मला लोणच्याचा मसाला बनवून ठेवायचा होता. पण लोणच्यासाठी जो मसाल्यासाठी जी डाळ लागते ना, मोहरीची डाळ, ती मला भेटलीच नाही, एका पण दुकानावरती भेटली नाही. आणि मी सकाळीच ना कैरींच्या फोडी करून आणल्या होत्या, त्या खराब होतील म्हटलं, तर ते मला आता रात्रीचंच बनवायचं होतं. तर एक दुकानवाला बोलला होता 8:30पर्यंत देतो असं. तर म्हटलं चला तेवढ्या वेळात त्यांना स्वयंपाक करून घेतला, जेवण करून घेतलं, मग त्यानंतर मसाला बनवायला घेतला होता. आधी तर सगळं ते मिक्सरमध्ये वगैरे फिरूनच घेतलं होतं. फक्त मोहरीची डाळ होती, ती थोडीशी नॉर्मलशी गरम करायची होती आणि तिचा मसाला बनवायचा होता. तर मसाला बनवून घेतला. आणि यात ना मला गूळ पण टाकून घ्यायचा होता, म्हणजे तेलात गरम करून तो थंड करून मी त्यात मिक्स करणार होती. पण हाच मसाला थंड करायला मला 1 तास लागला होता. म्हणजे मी 10 वाजेलाच मसाला बनवून ठेवला होता, पण त्याला थंड करायलाच मला 11 वाजले होते आणि भरत 11:30-12 झाले होते. तर ही सगळी प्रोसेस करायला गेली असते ना तर मग खूप वेळ झाला असता. तर म्हटलं जाऊ द्या, बाकीचं जे आहे ते उद्या सकाळी करते. आणि हे सगळं आहे ना मी मम्मीला विचारून करते, म्हणजे मम्मीने मला सांगितलं की एवढा मसाला घे, अशी प्रोसेसने बनव त्याला. तर मी तसंच सेम करते. आणि जी काही माझी थोडी प्रोसेस राहिली होती ना गूळ मिक्स करायची, ही दुसऱ्या दिवशी करत होती. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना मी गूळ तेलात गरम करून थंड करून ठेवलाच होता परातीत. त्यात मग ही सगळी माझी जे रात्रीचं मी भरून ठेवलं होतं लोणचं बरणीमध्ये, ते सगळं मला त्यात काढायचं होतं परत. कारण सगळं मिक्स करून मग परत भरणार होती. तर मी सगळं काढलं, मिक्स केलं आणि परत मग त्याला बरणीत भरून ठेवलं आहे. दिसायला तर छानच दिसतंय, पण आता चवीला 8 ते 10 दिवसानंतर कळेल
कारण थोडं मुरेल ना ते 8-10 दिवसानंतर, कैऱ्या थोड्या नरम होतील ना त्यानंतरच त्याची टेस्ट करते. आणि ज्यांना माझी व्हिडिओज आवडतात त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं असेल त्यांना मनापासून थँक्यू. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.